सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने उणे पातळी तब्बल 60% गाठली होती, परंतु गेल्या आठवड्यात धरणासह धरणाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे। उजनी धरणाच्या दररोजच्या लाईव्ह अपडेटसाठी आणि उजनी पाणलोट क्षेत्र तसेच लाभ क्षेत्रातील पावसाच्या अपडेट मिळवण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। जिल्ह्यात वरुण राजाच्या भरवशावर 1.25 ते 1.5 लाख हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे। उडीद, सोयाबीन, मूग, मका, कांदा, तूर, तीळ, कारळ अशा पिकांची यंदा लक्षणीय पेरणी झालेली आहे। उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पावसाने दडी मारली तरी देखील शेतीला मुबलक पाणी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। गेल्या आठवड्याभरात उजनी पाणलोट व भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उजनीत पाणी पातळी संथ गतीने वाढत होती। 2 दिवसांपूर्वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात दमदार पाऊस झाल्याने मंगळवारी सायंकाळपासून दौंड येथील विसर्गात वाढ होत गेली, मात्र आज पुन्हा दौंडचा विसर्ग कमी झाला आहे। चला तर पाहूया 28 जून रोजी सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची पाणी पातळीत किती वाढ झाली आहे। दिनांक 28 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता एकूण पाणी पातळी 487.100 मीटर इतकी आहे। एकूण 40.87 टीएमसी आहे। उपयुक्त पाणीसाठा वजा 22.88 टीएमसी आहे। उजनी धरणाची एकूण टक्केवारी वजा 42.70% आहे। उजनी ते नरा विसर्ग दौंड 1495 क्युसेकने चालू आहे। उजनीतून जाणारे विसर्ग सध्या तरी बंद आहेत। उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग मात्र आज कालच्यापेक्षा घट झाल्याचे दिसून येत आहे। उजनी धरणाच्या अचूक आणि विश्वसनीय माहितीसाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। धन्यवाद।